राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार काल पाहायला मिळाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना काल धाऱ्यावर धरले। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आणि अनेक न्यूज चॅनल टेलिव्हिजनवर दाखवण्यात आले। रखडलेल्या प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांचा संताप दिसून आला। एवढी मोठी टेक्नॉलॉजी असताना 4 ते 5 वर्ष कामाला कसे लागतात असा सज्जड दम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीत दिला। ध्यान में रखो, ये 5-5 साल का जो आप टाइमलाइन देते ना, ये अभी दुनिया में कहीं नहीं होता है। 2.5 साल में प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए। सप्टेंबर 24 ला होणार होता। कोण आहे जे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे सांगा, सगळे उभे करा चला। का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा। तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात हो जगात, आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो ना, 3-3, 4-4, 5-5 वर्ष चाललेलं आहे काम, असं होतं जगात कुठे? 15 दिवसात करा। हे 2029 डिसेंबर मेरे को मंजूर नाही। अरे कोणाकडे असू द्या, मी दिली परमिशन, चला खूप हळू चाललंय काम, व्हेरी स्लो, बहुत स्लो काम है, ऐसा नहीं चलेगा। नहीं, आई एम नॉट हैप्पी विद दिस। या स्पीड में मैं हैप्पी नहीं है। तो कब तक कंप्लीट करोगे? ये अभी सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ब्रेकडाऊन केल्या पाहिजेत, त्याचे टाइमलाईन ठरवल्या पाहिजे आणि वॉर रूमने दर 3 महिन्याने फ्लॅग केलं पाहिजे की तेवढं झालं आहे की नाही। 2.5 वर्षात प्रोजेक्ट व्हायला पाहिजे अशी तंबी देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिली। मुंबई पुणे येथील रखडलेल्या प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली। मात्र ठाणे जिल्ह्यातील रखडलेल्या रस्त्याबाबत मुख्यमंत्री मात्र मौन धरून का आहेत असा प्रश्न आता ठाणे ग्रामीण मधील जनता करू लागली आहे। मुरबाड शहापूर हा रस्ता कित्येक वर्ष अपूर्णच आहे। त्याचा ठेकेदार हा कारवाई दडपण्यासाठी त्यांच्याच महायुतीच्या शिंदे सेनेत जाऊन बसला आहे। म्हणून कारवाई होत नाही का असा प्रश्न देखील येथील सामान्य जनता आता करत आहे। सदरील मुख्यमंत्री आपल्या मित्रपक्ष शिंदे सेनेच्या त्या ठेकेदारावर कारवाई करतील का, की मित्र पक्षाला बगल देण्यासाठी कारवाई दडपतील असा प्रश्न आता उद्भवत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काल दाखवलेला रुद्रावतार हा फेल ठरला आहे।